पोलीस भरतीत वार्षिक वेळापत्रकासह वयोमर्यादेत विद्यार्थ्यांची सवलतीची मागणी। कोविड-19 मुळे नुकसान झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलतीची मागणी आणि वार्षिक वेळापत्रक वेळोवेळी सादर करण्यासाठी पोलीस प्रशासक सेवेत सेवा बजावण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दरवर्षी निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्यात यावे। तसेच कोविड-19 काळात भरती प्रक्रिया रखडल्यामुळे नुकसान झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत विशेष सवलत एज रिलॅक्सेशन देण्यात यावी। तसेच पोलीस भरतीची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। आपण आता थोड्या वेळापूर्वी ज्या विषयांबद्दलची चर्चा केली होती ते तिन्ही विषय आपण आता नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण निवेदनाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवले। आणि सर्वात चांगली एक आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे या तिन्ही मागण्या आपल्याला साहेबांनी आश्वासन दिलेले की आम्ही लगेचच DG ऑफिसला पत्रव्यवहार करून त्यांच्यापर्यंत या मागण्या तुमच्या पोहोचवतो आणि आपल्याला आश्वासन दिलेले की या सर्व मागण्या आपल्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत। त्यामुळे आपल्या सर्व पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना एक चांगला दिलासा महाराष्ट्र शासनाद्वारे आपल्याला मिळालेला आहे। आजच्या आपल्या या छोट्याशा ॲक्टिव्हिटीचं पण खूप चांगलं फळ सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। आज तुम्ही सर्व येथे उपस्थित झालात, तुमचे सर्व मार्गदर्शक आणि पोलीस भरतीचे सर्व विद्यार्थी या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार। आपण फक्त आपल्या स्वतः निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नाशिकसह राज्यातील हजारो युवक युवती पोलीस भरतीची तयारी करत आहेत, मात्र भरतीचे नियमित वार्षिक वेळापत्रक नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक स्थितीवर त्याचा परिणाम होत आहे। विशेषतः कोविड-19 काळात सलग 2 ते 3 वर्षे भरती प्रक्रिया नियमितपणे न झाल्याने अनेक उमेदवारांना मोठा फटका बसला असून काही उमेदवार वयोमर्यादा ओलांडण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत। यामुळे कोविड-19 काळातील नुकसान लक्षात घेऊन पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे। आज नाशिक जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व मार्गदर्शक तसेच सर्व एक साधारणतः 3,500 ते 4,000 विद्यार्थी आज पोलीस भरतीवरती विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्यायावरती आज आम्ही दाद मागण्यासाठी आलेलो होतो। आज या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या या स्वरूपाच्या होत्या की कोविडमध्ये बऱ्याच मुलांचे वय भरतीमधून बाद झालेले होते, तर या मुलांना परत चान्स मिळावा। त्यानंतर भरती प्रक्रिया ही जो पेपर असतो तो पेपर ऑफलाईन पद्धतीने व्हावा। त्यानंतर जो MPSC प्रमाणे पोलीस भरतीचा जो वेळापत्रक आहे ते एक त्याची तारीख डिक्लेअर व्हावी, जेणेकरून तो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल। बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी असल्या कारणाने वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतायत, या मुलांना कुठेतरी दाद मिळेल यासाठी आज हे आंदोलन होतं। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन हे निवेदन दिलं व त्यांनी आमचा या निवेदनाचा स्वीकार केला व योग्य ते न्याय मिळवून देऊ अशी आम्हाला ग्वाही दिली। धन्यवाद। तसेच लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्यास अधिक पारदर्शकता राहील, सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल आणि निकाल प्रक्रिया अधिक वेगवान होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC धर्तीवर पोलीस भरतीचे निश्चित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे। कोविड-19 काळात भरती प्रक्रिया रखडल्यामुळे उमेदवारांना वयोमर्यादेत विशेष सवलत एज रिलॅक्सेशन द्यावी। पोलीस भरतीची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी। भरती प्रक्रिया नियमित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी। या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील हजारो पोलीस भरती इच्छुक युवक युवतींना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे। याप्रसंगी करिअर मार्गदर्शक अकॅडमीचे संचालक समीर सुदाम काकड, मनीष बोरस्ते, नागराज गुंजाळ, आकाश सोनवणे, प्रतीक जगताप, गणेश टिळेकर, आकाश जाचक यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील करिअर मार्गदर्शन अकॅडमीचे संचालक आणि पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक शहर हे संपूर्ण महाराष्ट्रात आज
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक हब म्हणून जन्माला येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आता तुम्ही जे हे काही विद्यार्थी बघतायत हे फक्त जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक शहरामध्ये येत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रमुख काही मागण्या होत्या पोलीस भरती संदर्भात. MPSCच्या धर्तीवर जसं MPSCचं नियोजित वेळापत्रक असतं त्या पद्धतीनेच पोलीस भरतीचं सुद्धा वेळापत्रक अगोदरच जाहीर व्हावं ही त्यांची एक प्रमुख मागणी होती. कोविडच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर वयाच्या बाबतीत जो काय अन्याय झाला त्या मुलांना त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एक संधी मिळावी, जशी ज्याप्रमाणे मागच्या वर्षी शासनाने दिलीच होती, परंतु त्यांना पुन्हा एकदा एक संधी मिळावी, वय त्यांना मिळावी या संदर्भातलं आजचं निवेदन होतं. आज आम्ही सर्व नाशिक शहरातील ज्यांना खरंच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांप्रती काहीतरी अस्मिता आहे वर त्यांना काहीतरी त्या विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाण आहे असे सर्व फक्त मार्गदर्शक आज नाशिकमधले अकॅडमीचे संचालक असतील किंवा कोणी त्यांचे कोचेस असतील ते सर्व लोक आज येथे आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि या सर्व विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे ते आपण शासन दरबारी आज मांडलेले आणि आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून खूप चांगले पॉझिटिव्ह असे संकेत मिळाले. त्यांनी आम्हाला लगेचच आश्वासन दिलं की तुमच्या सर्व मागण्या या रास्त आहेत आणि आम्ही नक्कीच याच्या संदर्भात काही ना काही पॉझिटिव्हली आम्ही पाऊल उचलू आणि त्याच्या संदर्भातली आपल्याला पुढचे लगेच काही त्यांच्या घोषणा असतील त्या शासन दरबारी त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी करणार आहेत. खूप खूप धन्यवाद.